शिशुपाल वध. त्या सभेमध्ये चेदी देशाचा राजपुत्र शिशुपाल हजर होता. बराच वेळ त्याने श्रीकृष्णाचे गुणगान ऐकून घेतले आणि तो रागारागाने उभा राहिला आणि मोठ्याने सर्व सभेला उद्देशून म्हणाला, बस करा हे सर्व. त्याचे ते बोल ऐकून सभेतील सर्व लहान थोर मंडळी त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली. प्रत्येकजण भगवंतांच्या भक्तीमध्ये मग्न होते आणि अचानक आलेल्या आवाजाच्या दिशेने सगळे बघू लागले. त्यांच्या लक्षात आलं, चेदीचा राजपुत्र शिशुपाल हात उंचावून क्रोधाने कुणाची भीड न ठेवता बोलला होता. तो युधिष्ठिराबद्दल व श्रीकृष्णाबद्दल अर्वाच्य शब्द बोलत होता. तो सर्वांना उद्देशून म्हणाला, सभासदांनो, काळाचा मार्ग कुणीच बदलू शकत नाही हे खरे. येथे बालबुद्धीच्या सहदेवाच्या बोलण्याने मोठमोठ्या ज्ञानी ऋषी मुनींची बुद्धीसुद्धा चक्रावून गेली आहे. अग्रपूजेसाठी कोण योग्य आहे ह्याचा निर्णय घेण्यासाठी आपण ज्ञानी ऋषी समर्थ आहात. सहदेवाच्या मूर्ख वक्तव्यास युधिष्ठिराने आनंदाने मान्यता दिली आहे, पण ते अयोग्य आहे, ते तुम्ही मान्य करू नका. येथे तपस्वी, विद्वान, व्रत धारण करणारे, ज्ञानाने पाप नाहीसे केलेले, ब्रह्मनिष्ठ श्रेष्ठ ऋषी आहेत. सभेतील अशा श्रेष्ठांना सोडून हा कुलाला कलंक असलेल्या गोपाळ अग्रपूजेचा अधिकारी कसा असू शकतो? हे म्हणजे देवांसाठी असणारा यज्ञातील हवीस कावळ्याला देण्यासारखं आहे. याचा जन्म तुरुंगात झालाय आणि तो गुराख्यांमध्ये वाढलाय. इथे असलेल्या मोठमोठ्या राजांमध्ये वावरण्याची तरी त्याची लायकी आहे का? हा ययाती पुत्र यदूच्या वंशातला आहे आणि ययातीने स्वतः त्याच्या वंशाला ते कधीच राजे होणार नाहीत म्हणून शाप दिलाय. हा स्वतः धर्मबाह्य वर्तन करत असतो. तो कोणतेही कृत्य करताना मोठ्यांचा सल्ला घेत नाही. तो चोर आहे. अशा माणसाला तुम्ही सर्वजण अग्रपूजेचा मान कसा काय देऊ शकता? ह्या सर्व यादवांनी घाबरून मथुरा नगरीचा त्याग केला आणि समुद्रात नगरी वसवून ते राहू लागले. अशा तऱ्हेचे अर्वाच्य बोल तो श्रीकृष्णाला उद्देशून बोलतच राहिला. सिंह जसा कोल्ह्याच्या कोल्हेकुईकडे लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्यावर काहीच बोलले नाहीत. पण भगवंतांची निंदा ऐकणे सभासदांना असह्य झाले. त्यातील काही जण कानांवर हात ठेवून क्रोधाने शिशुपालाला शिव्याशाप देत बाहेर निघून गेले, कारण भगवंतांची निंदा ऐकणे सुद्धा पाप असते. शिशुपालाला मारण्यासाठी पांडव, मत्स्य, कैकेय आणि सृंजय वंशी राजे संतापून हातात शस्त्र घेऊन एकदम उभे राहिले. त्यांना श्रीकृष्णाने हातानेच शांत राहण्याचा इशारा केला. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं. भीष्माचार्य भीमाला म्हणाले, शिशुपालाचा वध श्रीकृष्णाकडूनच होणार आहे. तो जन्माला तेव्हाच ही आकाशवाणी झाली होती. पण शिशुपालाची आई ही श्रीकृष्णाची आत्या होती. तिने श्रीकृष्णाला विनवणी करून ही आकाशवाणी खोटी ठरव असं सांगितलं होतं. तेव्हा श्रीकृष्ण आत्याला म्हणाला होता, मी शिशुपालाचे 100 अपराध पोटात घालीन. तेव्हा शिशुपालाच्या आईला अतिशय आनंद झाला, कारण तिची खात्री होती आपला पुत्र 100 अपराध कधीच करणार नाही आणि आपला पुत्र सुरक्षित राहील. भीष्म पुढे म्हणाले, श्रीकृष्णाच्या बाजूला फुलांचा ढीग पडला आहे. त्यातील एक एक फूल बाजूला ठेवून श्रीकृष्ण शिशुपालाचे अपराध मोजत आहे. हा फुलांचा ढीग 100च्या वरती गेल्यावर शिशुपालाचा वध होणार आहे. भीष्माचार्य असं बोलत असतानाच श्रीकृष्ण उठून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य लुप्त झाले होते आणि कपाळावर एक लहानशी अढी उभी राहिली. शिशुपाल रागारागाने आपली ढाल तलवार घेऊन श्रीकृष्णाच्या अंगावर धावून जाऊ लागला. पण श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचं मस्तक धडावेगळं केलं. तिथे एकच गोंधळ माजला आणि शिशुपालाचे अनुयायी असलेले राजे
आपले प्राण वाचवण्यासाठी तेथून पळून जाऊ लागले. शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडून श्रीकृष्णांच्या चरणांमध्ये विलीन झाली. वैकुंठाचा द्वारपाल जय ह्याची शापातून मुक्तता झाली आणि तो सनकादी ऋषींच्या शापातून पृथ्वीवर 3 जन्म भोगून वैकुंठास नारायणाची सेवा करण्यास निघून गेला. अशा प्रकारे राजसूय यज्ञाची सांगता झाली आणि सर्व राजे अत्यंत आनंदाने आपापल्या देशी परतले. युधिष्ठिराच्या आग्रहावरून श्रीकृष्ण काही काळ इंद्रप्रस्थास राहिला आणि नंतर द्वारकेस परतला. शाल्वाचे द्वारकेवर आक्रमण. शाल्व हा शिशुपालाचा अतिशय जवळचा मित्र होता. रुक्मिणी जेव्हा शिशुपालाला विदर्भाला बोलावलं होतं तेव्हा तो शिशुपालाबरोबर गेला होता. त्या सर्वांना शिशुपालाचा आणि रुक्मिणीचा विवाह होईल याची खात्री होती. पण श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून नेऊन तिच्याशी विवाह केल्यामुळे शिशुपाल आणि त्याचे सर्व मित्र श्रीकृष्णाचे वैरी झाले होते. ते सर्वजण श्रीकृष्णाचा अतिशय द्वेष करीत असत. राजसूय यज्ञाची आणि शिशुपालाच्या वधाची कथा ऐकल्यावर तर शाल्व श्रीकृष्णावर अतिशय क्रोधित झाला होता. श्रीकृष्णामुळे त्याचे अत्यंत जवळचे मित्र मृत्यू पावले होते, जरासंध आणि शिशुपाल. त्यामुळे त्याने ही पृथ्वी श्रीकृष्णासह यादवरहित करण्याची प्रतिज्ञा केली होती आणि त्यासाठी पर्वताजवळ जाऊन त्याने महादेवांची तपस्या करण्यास सुरुवात केली. तो दिवसभरात फक्त मुठभर धूळ खाऊन राहत असे. भगवान शंकर लवकर प्रसन्न होणारे असल्याने त्यांनी 1 वर्षानंतर प्रसन्न होऊन शरण आलेल्या शाल्वाला वर मागण्यास सांगितलं. शाल्वाने असा वर मागितला की त्याला असं विमान प्राप्त व्हावं की जे देव, असुर, मनुष्य, गंधर्व, नाग या कुणालाच नष्ट करता येणार नाही. ते हवेत, जमिनीवर किंवा पाण्यात कुठेही जाऊ शकेल आणि यदुवंशीयांसाठी ते अतिशय भयावह असेल. ह्यावर भगवान शंकर तथास्तु म्हणाले आणि त्यांच्या आज्ञेनुसार मय राक्षसाने तसं विमान तयार केलं आणि ते शाल्वाला दिलं. ते विमान म्हणजे एक छोटीशी नगरीच होती. त्याचं नाव सौभ असं होतं आणि ते लोखंडाचं बनलेलं होतं. शाल्वाने ठरवलं आता द्वारकेवर आक्रमण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शाल्वाने आपल्या अवाढव्य सेनेसह द्वारकेला 4 बाजूंनी घेरले. त्यानंतर तिथल्या फळाफुलांनी बहरलेल्या बागा, विश्वकर्मांनी बनवलेले सुंदर रस्ते, द्वारकेच्या संरक्षणासाठी बांधलेल्या मोठमोठ्या भिंती या सगळ्याचीही तो नासधूस करू लागला. आपल्या विमानातून तो बाणांचा वर्षाव करू लागला. त्याचप्रमाणे शिलाखंड, झाडे, विजा, साप, गारा द्वारकेवर पडू लागले. अत्यंत तुफान वादळ सुरू झालं. धुळीने दिशा दिसेनाशा झाल्या. पूर्वी ज्याप्रमाणे त्रिपुरासुराने पृथ्वीला त्रस्त केलं होतं त्याचप्रमाणे शाल्वाच्या विमानाने द्वारकापुरीला अतिशय त्रस्त करून सोडलं. हे जेव्हा श्रीकृष्णपुत्र प्रद्युम्नानं पाहिलं तेव्हा तो रथावर आरूढ होऊन शाल्वाशी युद्ध करायला निघाला. त्याच्याबरोबर सात्यकी, सांब, अक्रूर, कृतवर्मा आणि इतर अनेक यादव आपापली आयुधे घेऊन रथात बसून निघाले. सर्वांनी कवचे घातली होती आणि त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ सेना चालत होते. पूर्वी जसे देवांबरोबर असुरांचे घनघोर युद्ध झाले होते त्याचप्रमाणे शाल्वाचे सैनिक आणि यादव ह्यांचे युद्ध होऊ लागले. प्रद्युम्न हा मायावी युद्धात पटाईत होता. शाल्वांचे सर्व युद्धपेच जाणून तो त्याच्यावर बाणांचा वर्षाव करत होता. शाल्वांचा सेनापती सुद्धा यादवांवर पुष्कळ शस्त्रांचा वर्षाव करत होता. पण यादव न घाबरता त्याला धीराने तोंड देत होते. प्रद्युम्नाला शाल्वाच्या विमानाशी सामना करणं थोडं कठीण होऊ लागलं, कारण ते सौभ विमान कधी आकाशात उंच भरारी घेई किंवा एका क्षणात जमिनीवर उतरत असे आणि त्याचा लक्ष्यभेद करण्याच्या आतच ते परत आकाशात भरारी मारत असे. कधी कधी ते प्रचंड मोठा आकार धारण करत असे तर कधी इतकं सूक्ष्म होत असे की त्याच्यावर बाण सोडणं अशक्य होत असे. शाल्व यादवांना डोईजड होऊ लागला होता. प्रद्युम्न हा शाल्वाचा मंत्री होता.
त्याने प्रद्युम्नावर हल्ला करून त्याच्या छातीवर गदा प्रहार केला. त्यामुळे प्रद्युम्न बेशुद्ध झाला. दारुकाचा पुत्र हा प्रद्युम्नाचा सारथी होता. सारथी धर्मानुसार त्याने प्रद्युम्नाला रणभूमीवरून बाजूला नेलं. 2 घटक्यांनी प्रद्युम्न शुद्धीवर आला आणि सारथ्याने बाजूला नेल्यामुळे तो त्याच्यावर खूप रागवला. तो रागारागाने त्याला म्हणाला, तू असं का केलंस? आमच्या वंशातील कोणताही वीर रणभूमी सोडून निघून गेला नाही. हा कलंक तुझ्यामुळे माझ्या माथ्यावर लागलाय. मी माझे तात श्रीकृष्ण आणि बलराम काका यांना काय उत्तर देऊ? मी युद्धातून पळून आलो असं सर्वजण म्हणतील. तेव्हा सारथी म्हणाला, मी माझा सारथी धर्म निभावला. तुम्ही बेशुद्ध झाले असताना तुम्हाला रणभूमीपासून दूर नेणं हाच माझा धर्म होता. आता तुम्ही शुद्धीवर आला आहात तेव्हा मी परत तुम्हाला रणभूमीकडे घेऊन जातो. प्रद्युम्नाने आपले धनुष्य घेतले आणि सारथी त्याला द्युमनाकडे घेऊन गेला. प्रद्युम्नाने सहजपणे द्युमनाचा वध केला. सात्यकी, साम इत्यादी वीरसुद्धा शाल्वाच्या सेनेचा संहार करू लागले. असं हे घनघोर युद्ध 27 दिवस चालू होतं. पण शाल्वाला मारणं अजून शक्य झालं नव्हतं. हे सर्व चालू असताना श्रीकृष्ण इंद्रप्रस्थामध्ये होता. पण त्याला काहीतरी अपशकुनाची चाहूल लागली आणि तो त्यामुळे इंद्रप्रस्थावरून निघून लगेचच द्वारकेस आला. श्रीकृष्णाचे रणांगणावर आगमन. श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की शिशुपालाचा वध झाल्यामुळे त्याचे मित्र नक्कीच द्वारकेवर हल्ला करणार. त्यामुळे तो इंद्रप्रस्थाहून निघून द्वारकेस येऊन पोचला. तेथे आल्यावर त्याला शाल्वाने केलेल्या आक्रमणाची माहिती समजली. त्याने बलरामाला द्वारकेच्या रक्षणासाठी थांबायला सांगून तो स्वतः रणांगणाकडे निघाला. त्याने आपला सारथी दारुक ह्याला आपला रथ रणांगणात शाल्वाकडे घेऊन जाण्यास सांगितलं. दोन्ही सेनेतील सैनिकांनी गरुडध्वज असलेला तो रथ युद्धभूमीवर प्रवेश करताना पाहिला. दोन्ही बाजूंच्या सैन्याला आनंद झाला. शाल्वाला वाटलं, आता आपण श्रीकृष्णाला ठार मारून युद्ध संपून टाकू. आणि यादवांना खात्री होती शाल्व आता श्रीकृष्णाकडून नक्कीच मारला जाणार ह्याची. शाल्वाने श्रीकृष्णाला पाहताच अत्यंत सामर्थ्यवान शक्ती दारुकावर त्याच्या सारथ्यावरती सोडली. ती शक्ती एखाद्या उल्केसारखी होती. तिच्या प्रकाशाने सर्व दिशा उजळून निघाल्या. तिचा आवाजही प्रचंड होता. पण श्रीकृष्णाने आपल्या बाणांनी तिचे शेकडो तुकडे केले. श्रीकृष्णाचे बाण इतके वेगाने येत होते की थोड्याच वेळात त्याचे सौभ विमान त्या बाणांनी झाकाळून गेले. शाल्वाने शारंग धनुष्य असलेल्या श्रीकृष्णाच्या डाव्या खांद्यावर बाण मारला. तो इतका तीक्ष्ण होता की श्रीकृष्णाच्या खांद्यावरचं शारंग धनुष्य गळून पडलं. त्यानंतर शाल्व श्रीकृष्णाची मोठमोठ्याने निंदा नालस्ती करू लागला. तो म्हणाला, हे श्रीकृष्णा, तू चोर आहेस. नुसता चोर नाहीस तर भित्रासुद्धा आहेस. शिशुपालाच्या होणाऱ्या पत्नीला तू पळवून घेऊन गेलास आणि कुणाशी युद्ध करायलाही घाबरून थांबला नाहीस. आणि आतासुद्धा शिशुपाल बेसावत असताना भर राजसभेत तू त्याला मारलंस. तू स्वतःला अजिंक्य समजतोस, पण मी आता माझ्या तीक्ष्ण बाणांच्या साहाय्याने तुला यमसदनास पाठवणार आहे. आता श्रीकृष्णाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. तो शाल्वाला म्हणाला, तू फार बडबड करतोयस. खरे जे शूर असतात ना, ते कमी बोलून कृती करून दाखवतात. असं म्हणून श्रीकृष्णाने रागाने वेगवान अशा गदेने शाल्वाच्या हनुवटीवर प्रहार केला. तो रक्त ओकत थरथर कापत होता. गदा जेव्हा श्रीकृष्णाकडे परत आली तेव्हा आपल्या मायेच्या मदतीने शाल्व अदृश्य झाला होता. श्रीकृष्ण त्याला शोधत असतानाच त्याच्यासमोर एक दूत येऊन उभा राहिला. तो द्वारकेहून आला होता. तो श्रीकृष्णाला म्हणाला, मला तुमच्या मातेने पाठवले. तुमचे पिता वसुदेव ह्यांना एखाद्या कसायाप्रमाणे शाल्व बांधून घेऊन गेलाय. हे ऐकल्यावर एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे श्रीकृष्ण दुःखी झाला.
त्याला आश्चर्य वाटलं की बलराम तिथे असताना त्याच्यासारख्या बलवानास जिंकून वडिलांना कसं काय बांधून नेलं. तितक्यात वसुदेवासारख्याच एका पुरुषाला घेऊन शाल्व तेथे हजर झाला आणि म्हणाला, हे श्रीकृष्णा, हा तुझा पिता आहे आणि मी तुझ्या समोरच त्याला ठार करणार आहे. तुझ्यात ताकद असेल तर त्याला वाचव. असं म्हणत त्याने वसुदेवाचे मस्तक तलवारीने उडवले आणि ते घेऊन आपल्या आकाशात असलेल्या सौभ विमानात जाऊन बसला. श्रीकृष्ण ज्ञानस्वरूप आणि महाप्रभावी असूनही पित्यावरील प्रेमामुळे क्षणभर सामान्य माणसाप्रमाणे दुःख सागरात बुडून गेला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की ही शाल्वाने पसरवलेली माया आहे. त्याने सावध होऊन आजूबाजूला नजर टाकली तर तेथेही दूतही नव्हता आणि पित्याचं शरीरही नव्हतं. श्रीकृष्णाला शाल्वापेक्षा स्वतःचाच राग आला. असा कसा तो शाल्वाच्या मायाजात फसला गेला होता. पण आता शाल्वाला संपवण्याची वेळ आली होती. शाल्व त्याच्या सौभ विमानात बसला होता. श्रीकृष्णाने प्रथम आपल्या तीक्ष्ण बाणांनी शाल्वाचे चिलखत तोडून टाकलं. त्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या गदेच्या सहाय्याने त्या सौभ विमानाचा चुराडा केला. शाल्व आता आपली गदा घेऊन श्रीकृष्णासमोर उभा होता. श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने रत्नजडित मुकुट घातलेले शाल्वाचे मस्तक शरीरापासून धडावेगळं केलं. तेथे असलेल्या सर्व यादवांनी जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर शिशुपालाचा राहिलेला मित्र आणि मावस भाऊ दंतवक्र श्रीकृष्णाशी लढायला युद्धभूमीवर आला. तो श्रीकृष्णाचा आतेभाऊ होता. त्यालाही आपल्या भावाचा, शिशुपालाच्या आणि मित्र पौंड्रकाच्या वधाचा सूड घ्यायचा होता आणि आता शाल्वसुद्धा मरण पावला होता. ते चौघजण एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र होते. दंतवक्र गदायुद्धामध्ये वाकबगार होता. त्याने अचानक श्रीकृष्णावर गदेचे प्रहार करण्यास सुरुवात केली. हे बघून श्रीकृष्णाने आपली कौमुदकी गदा घेतली आणि तिने दंतवक्राच्या छातीवर प्रहार केला. त्या प्रहाराने दंतवक्र एखाद्या नारळाच्या झाडाप्रमाणे खाली कोसळला आणि मरण पावला. त्याच्या शरीरातून एक ज्योत निघाली आणि ती श्रीकृष्णाच्या चरणांमध्ये विलीन झाली. तो विजय होता. नारायणांच्या द्वारपालांचे 3 जन्म पुरे होऊन ते वैकुंठास परत गेले. त्यानंतर दंतवक्राचा भाऊ विदुरथ रणांगणावर आला, पण त्याचा काही क्षणातच त्याचा वध झाला. अशा तऱ्हेने हे फार दिवस चाललेले भयानक युद्ध एकदाच समाप्त झालं आणि यादव मोठा विजय संपादन करून द्वारकेस परतले. श्रीकृष्ण आणि सुदामा. सुदामा नावाचा एक ब्राह्मण होता. तो अतिशय गरीब होता, पण श्रीकृष्णाचा मोठा भक्त होता. लहानपणी तो आणि श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिकायला होते. पण त्यानंतर त्यांचा एकमेकांशी काही संबंध आला नव्हता. तो अतिशय गरीब होता. त्याला विशेष कशाची इच्छा नव्हती. प्रारब्धानुसार जे मिळे त्यातच तो संतुष्ट असे. त्याची पत्नीही तशीच होती. जे काही थोडेफार अन्न मिळत असे ते आधी पतीला देऊन ती अर्धपोटी राहून आनंदी राहत असे. दोघांच्या अंगावरील कपडे त्यांच्या दारिद्र्याचे प्रदर्शन करत होते. तिचं नाव कल्याणी असं होतं. असेच त्यांचे दिवस दारिद्र्यात जात होते. पण एक दिवस तिच्या सहनशक्तीचा अंत झाला. आपल्या नवऱ्याची ही अवस्था तिच्याच्याने बघवेना. तिने आपल्या मनाची तयारी केली आणि ती त्याच्याजवळ केली. त्याच्यासमोर उभी राहून खाली मान घालून ती मोठ्या नम्रतेने आपल्या पतीला म्हणाली, तुम्ही मला बरेच वेळा सांगता, साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले मित्र आहेत. ते भक्तांची इच्छा पूर्ण करणारे भक्तवत्सल आहेत आणि तुम्ही तर त्यांचे मोठे भक्त आहात. तेव्हा आपण त्यांच्याकडे जा. आपण कुटुंबवत्सल असून दरिद्री आहात हे कळल्यानंतर ते तुम्हाला नक्की भरपूर धन देतील आणि आपलं दारिद्र्य नष्ट होईल. सुदाम्याने तिच्यावर एक नजर टाकली आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून त्याला फार वाईट वाटलं. तिचं शरीर अर्धपोटी राहून कृश झालं होतं.
तिच्या अंगावरील वस्त्रे देखील फाटली होती. तिचे स्वतःचे वस्त्र देखील अनेक ठिकाणी फाटले होते. त्याने ठरवलं की तिच्या सांगण्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या भेटीस जायचं. त्या निमित्ताने त्याचं दर्शनही होईल आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला जाईल, असा विचार करून त्याने द्वारकेस जाण्याचा निश्चय केला. तो पत्नीला म्हणाला, कल्याणी, घरात काही त्यांना भेट देण्याजोगी गोष्ट असेल तर त्यांच्यासाठी दे. तिने स्वतःच्या घरातील आणि आजूबाजूच्या ब्राह्मणाच्या घरातील मिळून 4 मोठी पोहे मिळवले. त्याची एका कपड्यात पुरचुंडी बांधून सुदामाकडे श्रीकृष्णाला भेट देण्यासाठी दिलं. अशा तऱ्हेने सुदामा ती भेट घेऊन अत्यंत आनंदाने द्वारकेस जाण्यास निघाला. आपला बालपणीचा मित्र आपल्याला भेटणार म्हणून त्याला खूप आनंद झाला होता. पण श्रीकृष्णाशी आपली भेट कशी होईल ह्याची त्याला चिंता लागून राहिली होती. कारण तो त्याच्या केवळ बालमित्राला भेटायला जात नव्हता, तर द्वारकाधीश कृष्णाला भेटायला जात होता. मनात संभ्रम ठेवूनच त्याने द्वारकेत प्रवेश केला. ती भव्य आणि सुंदर द्वारका बघून त्याचे तर डोळेच दिपले. तेथे अतिशय सुंदर रस्ते होते, मोठमोठे महाल होते. त्यातील एक महाल सर्वात सुंदर होता. त्यात त्याने प्रवेश केला. त्याला तिथे कुणीही अडवले नाही. समोरचं दृश्य बघून त्याला ब्रह्मानंद झाला. समोर पलंगावर श्रीकृष्ण आणि रुक्मिणी बसले होते. सुदाम्याला बघून श्रीकृष्णाला इतका आनंद झाला की तो आपल्या आसनावरून उठला आणि सुदाम्याचे स्वागत करण्यासाठी त्याच्या जवळ गेला. त्याने सुदाम्याला प्रेमाने मिठी मारली तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. कमळाच्या पाकळ्यांवर पाण्याचे थेंब दिसावेत त्याप्रमाणे ते अश्रू श्रीकृष्णाच्या डोळ्यात दिसत होते. सुदामा सुद्धा श्रीकृष्णाला मिठी मारून रडत होता. त्यानंतर श्रीकृष्णाने त्याचे दोन्ही हात हातात घेऊन त्याला तो स्वतः बसला होता त्या जागेवर बसवलं. त्यानंतर त्यांनी स्वतः सुदाम्याचे चरण धुतले आणि ते पाणी तीर्थाप्रमाणे स्वतःच्या आणि रुक्मिणीच्या डोक्यावर शिंपडलं. त्यानंतर त्याने मोरपिसांनी बनवलेला पंखा रुक्मिणीच्या हातात देऊन तिला सुदाम्याला वारा घालण्यास सांगितलं आणि स्वतः त्याच्या हातापायांना चंदनाचा शीतल लेप लावला. राजवाड्यातील सर्व माणसे श्रीकृष्णाला आणि त्या अकृश दरिद्री ब्राह्मणाला बघून आश्चर्यचकित झाली होती. श्रीकृष्ण मनोभावे त्याची सेवा करत आहे हे बघून त्याच्या भाग्याचा हेवा करत होती. बालपणीच्या आठवणी. श्रीकृष्ण सुदाम्याच्या शेजारी बसला आणि त्याचा हात हातात घेऊन जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागला. दोघंही जुन्या बालपणीच्या आठवणीत रममाण होऊ लागले. तुला हे आठवतं का असं म्हणत ते एकमेकांशी बोलण्यात इतके गुंग होत होते की आजूबाजूच्या जगाला जणू ते विसरूनच गेले होते. त्यानंतर श्रीकृष्णाने सुदाम्याला विचारले, गुरूंचा आश्रम सोडल्यावर तू कुठे गेला होतास? तुझं लग्न झालं का? तुझी पत्नी कशी आहे? तुला लहानपणापासून भौतिक गोष्टींमध्ये रुची नव्हतीच. तुझी पत्नी पण तुझ्यासारखीच आहे का? मला तुझ्याबद्दल सर्व जाणून घ्यायचं आहे. सुदाम्याच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली आणि त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत श्रीकृष्ण परत बालपणीच्या गोष्टी बोलू लागला. तो त्याला म्हणाला, तुला आठवतं का आपण कितीतरी दिवस आपल्या गुरुगृही एकत्र घालवले. आपला पिता जो आपला जन्मदाता असतो तो आपला पहिला गुरु असतो. त्यानंतर उपनयन झाल्यावर जो आपल्याला ज्ञान देतो तो दुसरा गुरु आणि जो आपल्याला ब्रह्मविद्येच्या मार्गाने ब्रह्मांचे ज्ञान उपलब्ध करून देतो तो तिसरा गुरु. त्यानंतर श्रीकृष्ण सुदामाला म्हणाला, तुला आठवते का आपण गुरुगृही राहत असताना एकदा गुरुमातेने आपल्याला रानात जाऊन लाकडं आणायला सांगितली होती. त्याप्रमाणे आपण रानात गेलो आणि पावसाळ्याचे दिवस नसतानाही भयंकर वादळी पाऊस आला होता. विजांचा कडकडाटही होत होता. सूर्यास्त झाला आणि सगळीकडे अंधार झाला. जमिनीवर इतकं पाणी झालं होतं की उंच सखल भागाचा पत्ताच लागत नव्हता. आपण घाबरून एकमेकांचा आधार घेत हिंडत होतो.
कारण आपण रस्ता चुकलो होतो. तशीच ती रात्र आपण घालवली. सकाळ झाल्यावर सांदीपनी मुनींना ही गोष्ट समजली, तेव्हा ते लगेच इतर शिष्यांना घेऊन आपल्याला शोधायला जंगलात आले. आपण भेटल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला, पण त्यांच्यामुळे आपल्याला हा त्रास भोगावा लागला म्हणून अतिशय वाईटही वाटले. ते म्हणाले, बाळांनो, तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेत. सर्व प्राणीजनांना आपले शरीर अत्यंत प्रिय असते, पण तुम्ही त्याचीही पर्वा न करता विशुद्ध भावनेने शिष्याचे कर्तव्य पार पाडलेत. मी तुमच्यावर संतुष्ट आहे. मी तुम्हाला इतकाच आशीर्वाद देतो की तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. माझ्याकडून जे ज्ञान तुम्ही मिळवले त्याचा तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात नक्कीच उपयोग होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाला, सुदामा, ती रात्र मी कधीच विसरणार नाही. अशा तऱ्हेने बालपणाच्या अनेक लहान मोठ्या आठवणी काढत गप्पांमध्ये त्यांचा कसा वेळ गेला हे त्यांनाच समजले नाही. श्रीकृष्ण जो प्रत्यक्ष परमेश्वर होता, त्याला प्रत्येक मनुष्याच्या मनातल्या गोष्टी समजत होत्या. त्याला सुदामा द्वारकेला का आला ते माहीत होतं, पण आपल्याला काहीच माहीत नसल्याचं तो भासवत होता. त्यानंतर त्याने सुदामाला विचारलं, मित्रा, तू घरून माझ्यासाठी कोणती भेट आणली आहेस? हा प्रश्न ऐकून सुदामाला अतिशय लाज वाटली. श्रीकृष्णाचं वैभव बघून आपण आणलेली पोह्यांची पुलसुंडी त्याला कशी द्यायची ह्याची त्याला शरम वाटू लागली. तो काहीही न बोलता गप्प बसला. पण श्रीकृष्ण त्याला परत परत तेच विचारू लागला. तो म्हणाला, तू कितीही छोटीशी वस्तू आणली असशील तरी ती मी प्रेमाने आणि भक्तीने आणली असणार, तेव्हा ती मला अत्यंत प्रियच असणार आहे. प्रेमाने दिलेले एखादे फूल किंवा पाण्याचा थेंबसुद्धा मला अत्यंत प्रिय आहे. तेव्हा तू जे काही माझ्यासाठी प्रेमाने आणलेस ते मला दे. मी अत्यंत प्रेमाने त्याचा स्वीकार करेन. तरीसुद्धा सुदामा शर्मेने गप्पच होता. श्रीकृष्ण स्वतःशीच विचार करू लागला, ह्या माझ्या लाडक्या मित्राने इतकं दारिद्र्य असून माझ्याकडे काहीच मागितलं नाही. आज देखील आपल्या पत्नीच्या आग्रहाखातर तो इथे आलाय, पण त्याने जे मागितले नाही ते सर्व मी त्याला देणार आहे. असं मनात म्हणून श्रीकृष्णाने सुदामाने कपड्यांमध्ये लपवलेली पुलसुंडी काढून घेतली आणि ती उघडली. आतील पोहे पाहून त्याला अतिशय आनंद झाला. तो सुदामाला म्हणाला, तुला अजून आठवतं मला पोहे किती आवडतात ते? असं म्हणून श्रीकृष्णाने मूठभर पोहे घेतले आणि तो अत्यंत आनंदाने खाऊ लागला. ते संपल्यावर तो दुसरी मूठ घेऊ लागला. तेव्हा रुक्मिणीने त्याला थांबवले आणि डोळ्यांनीच खूण करून त्याला म्हणाली, स्वामी, तुम्ही जे मूठभर पोहे खाल्ले आहेत त्याने तुमच्या भक्ताला जगातली सर्व संपत्ती प्राप्त होईल. तुम्ही जर अजून मूठभर खाल्लेत तर मला सोडून तुम्हाला त्याच्या घरी जाऊन राहायला लागेल. अर्थात सुदामाला ह्यातलं काहीच समजलं नाही. रात्रभर त्या दोघांनी खूप गप्पा मारल्या. सकाळी उठल्यावर आपल्याला आता निघायला पाहिजे असं सुदामाने ठरवलं. श्रीकृष्णाने त्याचा भरपूर पाहुणचार केला होता, तेव्हा आता निघणे योग्य आहे असं सुदामाला वाटलं. तो श्रीकृष्णाला अत्यंत प्रेमाने म्हणाला, कृष्णा, तुला भेटायची मला खूप इच्छा होती, ती पूर्ण झाली. तू सर्वांच्या कल्याणासाठी काय काय करतोस हे मला माहीत आहे. तू प्रसिद्ध पांडवांचा सुद्धा भाऊ आहेस. तुझ्याबद्दलच्या सर्व बातम्या मी अत्यंत भक्तीने ऐकत असतो. मी दिवस रात्र फक्त तुझा विचार करत असतो. पण मला आता परत गेलं पाहिजे. मी जात असलो तरी फक्त शरीराने जातोय. माझं मन इथे तुझ्यातच गुंतून पडणार आहे. असं म्हणून तो निघाला. श्रीकृष्ण आणि त्याच्या पत्नींनी साष्टांग नमस्कार करून त्याला निरोप दिला. श्रीकृष्ण थोडे अंतर त्याच्याबरोबर गेला आणि नंतर त्याचा निरोप घेऊन परत राजवाड्यात आला. मूठभर पोह्यांचा चमत्कार. सुदामा द्वारकेहून निघाला तेव्हा त्याला स्वतःचीच लाज वाटली. तो ज्या कारणासाठी द्वारकेला गेला होता त्याबद्दल तो काहीच बोलला नाही किंवा श्रीकृष्णाकडे त्याने काहीच मागितलं नाही. ह्याबद्दल त्याला अजिबात खंत वाटली नाही. उलट आपण तसं काहीच केलं नाही ह्याचा त्याला आनंद झाला.
श्रीकृष्णाबरोबर घालवलेला सुंदर वेळ आठवतच तो त्याच्या नगरात येऊन पोचला. तो श्रीकृष्णाने आपल्याला प्रेमभराने मारलेली मिठी, आपले अत्यंत प्रेमाने केलेले आदरातिथ्य, आपण इतकं दरिद्री असूनही आपल्याला दिलेला मान सन्मान ह्या विचारात दंग होता. कुठला श्रीमंत मित्र आपल्या गरीब मित्राचा इतका सन्मान करेल? तो तर प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आहे आणि म्हणूनच त्याने मला फक्त भरपूर प्रेम दिलं. मनुष्याला संपत्ती मिळाली की तो परमेश्वराला विसरून जातो. म्हणूनच त्याने मला कुठलीही संपत्ती दिली नाही. तो माझ्यावर इतकं प्रेम करतो की मी त्याला विसरू नये हीच त्याची इच्छा आहे. असा विचार करत सुदामा आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. लांबूनच त्याला तिथे एक सुंदर महाल दिसला. तो विचार करू लागला, इतकं सुंदर महाल कुणाचं असेल आणि माझ्या कधी लक्षात नाही आलं. माझे सर्व शेजारी तर माझ्यासारखेच गरीब आहेत. मग हा महाल कुणाचा? असा विचार करतच तो त्या महालाच्या जवळ आला. तेथे काही देवदूतांसारख्या दिसणाऱ्या माणसांनी त्याचं स्वागत केलं आणि त्याला आत घेऊन गेले. आपण परत द्वारकेत आलो का असा संभ्रम सुदामाला पडला. तितक्यात लक्ष्मी प्रमाणे नटलेली त्याची पत्नी पुढे आली आणि तिने त्याला वाकून नमस्कार केला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ठिपकत होते. त्याचा महाल इतका सुंदर होता की सुदामाला तो इंद्राच्या महालाप्रमाणे वाटला. हे सर्व ऐश्वर आपल्या बालपणीच्या मित्राने श्रीकृष्णाने दिले याची त्याला खात्री पटली. भगवान भक्ताच्या मनातील भाव ओळखून काही न बोलता त्याला पुष्कळ काही देतात. तसंच माझ्या लाडक्या श्रीकृष्ण मित्राचं आहे. ते पुष्कळ देतात पण थोडेच दिले आहे असं समजतात. मी माझ्या श्रीकृष्णाला मुठभर पोहे भेटी दाखल दिले तर त्या महात्म्याने त्याचा किती प्रेमाने स्वीकार केला. मला जन्मोजन्मी त्याचं प्रेम, त्याची मैत्री आणि त्याची सेवा करायला मिळो. मला संपत्ती नको तर माझं मन सदैव त्याच्या चरणी जडो हीच माझी इच्छा आहे. परंतु तरी परमेश्वराने प्रेमाने दिलेली भेट त्याने मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि तो आणि त्याची पत्नी आपला प्रपंच सुख समाधानाने करू लागले. पण त्याचे मन सदैव श्रीकृष्णाच्या भक्तीत रमले होते. हळूहळू ते संसारापासून विभक्त होऊ लागले. आधी असलेले दारिद्र्य आणि नंतर मिळालेले ऐश्वर ह्यांचा त्याच्यावर विशेष परिणाम झाला नाही. तो श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन झाला. भविष्याचा दृष्टांत. श्रीकृष्ण द्वारकेमध्ये निवास करत असताना एकदा खग्रास सूर्यग्रहण लागणार होतं. लोकांना ह्याबद्दल आधीच माहिती होती. त्यावेळी अशी पद्धत होती की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सर्वांनी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करून दानधर्म करावा. त्याप्रमाणे भारतवर्षातील मोठमोठे राजे समंत पंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर आले. येथे श्रेष्ठ अशा परशुरामांनी सगळी पृथ्वी क्षत्रियहीन करून राजांच्या रक्ताने मोठमोठे 5 डोह बनवले होते. तेच हे तीर्थ होय. जसा एखादा सामान्य माणूस आपलं पाप नाहीसं करण्यासाठी प्रायश्चित्त घेतो, त्याचप्रमाणे सर्व शक्तिमान भगवान परशुरामांनी लोकांना सदाचरणाचं शिक्षण देण्यासाठी तिथे मोठा यज्ञ करून ती जागा पवित्र केली होती. अनिरुद्ध आणि कृतवर्मा ह्यांना द्वारकेचं रक्षण करण्यास ठेवून बाकीचे सर्व यादव समंत पंचकात आले होते. अत्यंत तेजस्वी यादवांनी गळ्यात सोन्याचे हार, दिव्य पुष्पमाला, बहुमोल वस्त्र आणि कवच धारण केली होती. त्यांच्याबरोबर त्यांची बायका मुलंही नटून थटून निघाली होती. ह्याच तीर्थावर मत्स्य, उशीनर, कोसल, विदर्भ, कुरु, अनर्थ वगैरे अनेक देशातून राजे महाराजे आले होते. ह्या व्यतिरिक्त नंद, यशोदा आणि अनेक गोपगोपीसुद्धा आले होते. सर्वजण एकमेकांना आनंदाने भेटत होते. एकमेकांना आलिंगने देत आपल्या भेटीचा आनंद साजरा करत होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, आनंदाश्रू वाहत होते. नंद, यशोदा आणि अनेक गोपगोपींना बघून तर श्रीकृष्ण आणि बलरामाला अतिशय आनंद झाला होता. स्त्रियासुद्धा एकमेकींना पाहून अत्यंत स्नेहाने
एकमेकींशी गुजगोष्टी करत होत्या. कुंतीने जेव्हा वसुदेवाला बघितलं तेव्हा आपलं गाऱ्हाणं घेऊन ती त्याच्याकडे गेली आणि त्याला म्हणाली, तू माझा सर्वात मोठा भाऊ असून सुद्धा माझ्या आपत्तीच्या वेळी कुणालाच माझी आठवण आली नाही. दैव ज्याला प्रतिकूल असते त्याला हितचिंतक, संबंधी, पुत्र, भाऊ, किंबहुना माता पिता सुद्धा विसरतात, हेच खरंय. कुंतीचे हे बोल ऐकून वसुदेवाला अतिशय वाईट वाटले. तो म्हणाला, कुंती, आम्हाला याचा दोष देऊ नकोस, कारण शेवटी आपण सर्व दैवाच्या हातातील खेळणी आहोत. सगळी कर्मे ईश्वराच्या इच्छेनेच होत असतात. तू अगदी लहान असताना आपल्या पित्याने तुला कुंती भोज राजाला दत्तक दिली आणि तिथे तुझं बालपण आणि कौमार्यपण अतिशय सुखात गेले. आम्ही अंधक यादव मात्र दुष्टकंसाच्या छळांनी भरडून निघत होतो. माझं तर सारं तारुण्य मी आणि देवकीने कारागृहात घालवलं. माझ्या पुत्रांना हातात घेण्याचं भाग्यसुद्धा मला मिळालं नाही. तुझी निदान ह्या सर्व छळांपासून तरी मुक्तता झाली. असं म्हणून वसुदेव थोडा काळ खिन्न बसून राहिला आणि थोड्या वेळाने तिथून निघून गेला. कुंतीला मात्र आपल्या विधानाचा पश्चाताप झाला. पृथ्वीवरचे सर्व क्षत्रिय समंत पंचक ह्या पवित्र भूमीवर जमले होते. वैशंपायन सरोवराच्या किनाऱ्यावर कुरुक्षेत्र नावाचं मोठं मैदान होतं. हे सर्व क्षत्रिय त्या मैदानावर हजर होते. त्यामध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र राजा, त्याची राणी गांधारी आणि त्यांचे पुत्र, कुंती आणि तिचे पुत्र आणि त्यांच्या पत्नी, विदुर, कृपाचार्य, विराट, भीष्मक, द्रुपद, शाल्य, दुष्टकेतू, काशी नरेश, मद्र, केकय, मिथिला ह्या नगरींचे राजे, युधामन्यू, सुशर्मा असे सर्व लोक तेथे उपस्थित होते. श्रीकृष्ण त्या सर्वांकडे बघत होता. त्यांची बळकट शरीरे, त्यांचे गर्वयुक्त हास्य, त्यांची संपत्ती, त्यांचा अहंकार, हे सर्व काही तो पाहत होता. त्याच्या मनात विचार आला, जणू हे सर्वजण कुरुक्षेत्राचे मैदान न्याहाळायलाच येथे जमले आहेत. जणू काही वर्षांनी आपला देह ठेवण्यास हे मैदान योग्य आहे का, हेच ते बघत आहेत. अर्थात भविष्यातील हा दृष्टांत फक्त श्रीकृष्ण आणि तेथे असलेल्या काही ऋषींनाच माहीत होता. बाकी कुणालाच त्याची कल्पनासुद्धा नव्हती. काही वर्षांनी येथे महायुद्ध होणार आहे ह्याबद्दल सर्वच अनभिज्ञ होते. त्यासाठी नारायणांनी सर्व दुष्टांचा संहार करून परत पृथ्वीवर धर्म प्रस्थापन करण्यासाठीच हा अवतार धारण केला होता. ह्याच कुरुक्षेत्रावर युद्धात रक्ताचे पाट वाहणार होते. एकदा परशुरामाने ह्याच जागेवर क्षत्रियांच्या रक्ताचे तलाव तयार केले होते. त्याच जागेवर धर्मस्थापनेसाठी पुन्हा क्षत्रियांचं रक्त सांडणार होतं आणि त्याच रक्तरंजित जागेवर श्रीकृष्णाकडून धर्माचं बीज पेरलं जाणार होतं. श्रीकृष्ण बराच काळ शांत बसला होता. त्याच्या मनचक्षुपुढे येणारे सर्व प्रसंग दिसून येत होते आणि त्या विचाराने तो खिन्न झाला होता. खरं म्हणजे तो परमात्मा होता, स्थितप्रज्ञ होता, सर्व भावनांच्या पलीकडला होता. तरीसुद्धा पुढे वाहणाऱ्या रक्ताच्या नदीच्या कल्पनेने त्याला दुःख होत होतं. तिथे उपस्थित असलेल्या कोणी आपली ही अवस्था लक्षात घेण्याच्या आतच तो आपल्या तंद्रीतून बाहेर आला. पण बलरामाचं त्याच्याकडे पूर्ण लक्ष होतं. तो श्रीकृष्णाच्या जवळ आला आणि म्हणाला, कृष्णा, भविष्यात घडणाऱ्या प्रसंगांनी तुला जे नैराश्य आले आहे त्यातून बाहेर पड. हे दुःखद प्रसंग काही झालं तरी घडणारच आहेत, कारण तेच दैव आहे. तू आणि मी दोघेही कमनशिबी आहोत की आपल्याला ह्या सर्वांची पूर्वकल्पना आहे. अज्ञानात सुख असतं, पण आपल्या दोघांच्याही आयुष्यात हे सुख नाही. जाऊ दे, तू माझ्याबरोबर चल. आपल्याला कोण भेटायला आलंय ते मी तुला दाखवतो. श्रीकृष्णाने खिन्न हास्य केले आणि बलरामाने पुढे केलेला हात हातात घेऊन तो उभा राहिला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. थोडंच अंतर चालल्यावर त्याला नंदगोप दिसला. दोघंही भाऊ आनंदाने धावत गेले
आणि तिथे उभे असलेल्या आनंद यशोदांच्या पायावर त्याने अक्षरशः लोटांगण घातलं. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना जवळ घेतलं तेव्हा सर्वांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. देवकी यशोदेवजवळ गेली आणि अत्यंत प्रेमाने तिला म्हणाली, हे यशोदा भगिनी, मी ह्या मुलांना फक्त जन्म दिला, पण तूच फक्त त्यांची आई आहेस. मुले कंसापासून दूर जाऊन तुझ्या मायेच्या छत्राखाली लहानाची मोठी झाली. पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांचं रक्षण करतात, त्याप्रमाणे माझ्या या बाळांचं तू रक्षण केलंस. तुझे आभार मी कसे मानू? तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. ह्यावर लज्जेने यशोदा म्हणाली, खरं म्हणजे आम्हीच तुमचे ऋणी आहोत. मी आणि माझे पती नव्हे, तर संपूर्ण वृंदावन तुमचं ऋणी आहे. श्रीकृष्ण बलरामाबरोबर व्यतीत केलेलं तेजस्वी वैभवशाली दिवस आम्ही कसे विसरू? त्यावेळेस ही दोन्ही मुले फक्त माझी होती. कृष्णाची माता म्हणून मी ओळखली जात होते. तो परमानंद मी कसा विसरू? त्या दिवसांच्या आठवणींवर तर आम्ही आमचे उरलेले आयुष्य व्यतीत करत आहोत. नाहीतर कृष्ण आणि बलराम आम्हाला सोडून गेल्यावर आम्ही कसे जिवंत राहिलो असतो? भूतकाळातील आठवणी. यशोदा मातेला भेटल्यावर श्रीकृष्णाने आजूबाजूला नजर टाकली तेव्हा दूर दूर त्याला गोपींचा घोळका दिसला. गेली कित्येक वर्षे श्रीकृष्णाला बघण्यासाठी त्यांचे डोळे आसुसले होते. ते नयनसुख त्यांना मिळाले होते आणि ते त्या आकंठपणे घेत होत्या. त्यांनी बघितलेला कृष्ण खोडकर, नटखट आणि लहान होता, जो त्यांचं लोणी पळवायचा. त्यांच्या घरी जाऊन केव्हाही काहीही हक्काने खायचा. मिळालं तर चोरून खायचा. त्यांची थट्टा करायचा, मस्करी करायचा, त्यांना चिडवायचा. इतकंच काय, एकदा यमुना तीरी त्याने त्यांची वस्त्रे सुद्धा पळवली होती. पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या तीरी त्यांच्याबरोबर रासक्रीडा सुद्धा त्याने केली होती. अशा कितीतरी आठवणी श्रीकृष्णाला बघून त्यांच्या मनात दाटून आल्या. पण आता समोर असणारा कृष्ण वेगळाच होता. मध्ये अनेक वर्षे लोटली होती. तो आता मोठा राजा झाला होता. त्याच्या अवतीभोवती अनेक मोठमोठे राजे राण्या ह्यांची वर्दळ होती. ते सर्व ह्या साध्या सुध्या गोपींपासून फार वेगळे होते. त्या सर्वांना बघून गोपींना फार लाजल्यासारखं झालं. त्यांना वाटलं, त्या सर्व मोठ्या लोकांना वाटत असेल की अशा गावंढळ बायकांबरोबर श्रीकृष्णाने वृंदावनात आपलं बालपण घालवलं, आणि असा विचार करून ते मनातल्या मनात हसत असतील. आणि ह्या विचाराने त्या जरा जास्तच बुजून गेल्या. श्रीकृष्णाने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्या निष्पाप गोपींच्या मनात काय विचार चालले असतील ह्याची त्याला पूर्ण कल्पना आली. तो त्यांच्या घोळक्याकडे गेला. तो गोपींबरोबर एकटाच असताना त्याने प्रत्येक गोपीला आलिंगन दिलं. श्रीकृष्णाची भेट झाल्यावर त्या इतक्या आनंदित झाल्या की श्रीकृष्ण आपल्याला सोडून गेला ह्याबद्दलचा सगळा राग त्या विसरून गेल्या. त्यांचा कृष्ण जसा लहानपणी होता तसाच होता. संपत्ती, वैभव, राजेशाही कशाचाच त्याच्यावर परिणाम झाला नव्हता. त्या श्रीकृष्णाकडे अनिमिष नेत्रांनी बघत होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. श्रीकृष्ण अत्यंत मृदूपणे त्यांना म्हणाला, हे माझ्या अत्यंत लाडक्या गोपींनो, कित्येक वर्षांनी मी तुम्हाला भेटतोय. तुमच्या माझ्याबद्दल अनेक तक्रारी असतील. मी अतिशय खोटारडा माणूस तुम्हाला वाटत असेल. मी परत येईन असं सांगून मी वृंदावन सोडलं आणि त्यानंतर कधीच वृंदावनात प्रवेश केला नाही. तुम्हाला मी अत्यंत कृतज्ञ वाटत असेन. तुम्ही माझ्यावर जीवापलीकडे प्रेम केलंत आणि त्या बदल्यात मी तुमची फसवणूक केली असाच तुमचा समज झाला असेल. असं म्हणून श्रीकृष्णाने त्यांच्याकडे बघून स्मितहास्य केले. त्यांनी शर्मेने माना खाली घातल्या. श्रीकृष्णाने त्यांच्या मनातले विचार तंतोतंत ओळखले होते. श्रीकृष्ण पुढे म्हणाला, ह्या सर्व गोष्टींना माझा नाईलाज होता, कारण माझ्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. गोकुळात फक्त तुमच्याबरोबर राहून मजा करण्याचे माझे दिवस संपले होते. आता तर माझ्यावर सर्व द्वारकेची, माझ्या नातेवाईकांची मोठी जबाबदारी आहे. पण मी तुम्हाला कधीच विसरलो नाही.
वृंदावनातले ते काळजीमुक्त घालवलेले दिवस मी कधीच विसरणार नाही. अजूनही कधी वाटतं वृंदावनात जावं आणि तुमच्याबरोबर घालवलेले दिवस परत जगावेत. त्याच्या चेहऱ्यावर त्या आठवणींनी एक प्रकारची खिन्नता पसरली. पण लगेच तो भानावर आला आणि म्हणाला, ही सर्व परमेश्वराचीच किमया आहे. तोच निरनिराळ्या लोकांना एकत्र आणतो आणि त्यांची भावनिक गुंतवणूक झाली की त्यांना एकमेकांपासून दूर करतो. वाहणारा वारा ढगांना चारही दिशांना उधळून लावतो आणि पुन्हा एकत्र पण आणतो. आपल्याबरोबर गवताच्या काड्या वेगवेगळ्या दिशांना फेकल्या जातात. धुळीचे कण काही काळ एकत्र असतात, मग सगळीकडे पसरतात. त्याचप्रमाणे परमेश्वराने काही काळ मला तुमच्याबरोबर एकत्रित आणलं आणि त्यानेच मला तुमच्यापासून दूर नेलं. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की माझं तुमच्यावर असलेलं प्रेम आणि तुमची माझ्यावर असलेली भक्ती कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही. मी तुमच्यापासून दूर आहे हा विचारच तुम्ही मनात आणू नका. मी तुमच्यामध्येच आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या मनातील दुःख कायमचं दूर होईल. ऋषींची भगवंतांना आदरांजली. अनेक ऋषी समंत पंचकामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचं दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यामध्ये व्यास, नारद, च्यवन, देवल, असित, विश्वामित्र, शतानंद, भारद्वाज, गौतम, परशुराम आणि त्यांचे शिष्य वसिष्ठ, पालव, भृगु, पुलस्त्य, कश्यप, अत्री, मार्कंडेय, बृहस्पती, द्वित, त्रित, एकल, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, अंगिरस, अगस्त्य, याज्ञवाल्क्य, वामदेव इत्यादी बऱ्याच विश्ववंद्य ऋषींचा समावेश होता. ह्या सर्व ऋषींना पाहून अगोदरच तेथे असलेले सर्व राजे, पांडव, श्रीकृष्ण आणि बलराम लगेच उठून उभे राहिले आणि सर्वांनी त्यांना वंदन केलं. त्यानंतर पाद्य, अर्घ्य, पुष्पमाला, धूप, चंदन इत्यादींनी सर्व राजांनी आणि बलराम कृष्णांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली. त्या ऋषींच्या तेजाने ती सभा जणू सत्यलोकाप्रमाणे भासू लागली. ऋषींच्या तेजस्वीपणापुढे इतर सर्वजण अतिशय सामान्य होते. प्रत्येक ऋषीने आपल्या तपश्चर्येने इतकं तप एकत्रित केलं होतं की प्रत्येकामध्ये हे सर्व विश्व नष्ट करण्याची किंवा पुन्हा निर्माण करण्याची शक्ती होती. आणि हे सर्व ऋषी नारायणांना जे श्रीकृष्ण आणि बलराम ह्या मानवी अवतारात वावरत होते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इथे आले होते. श्रीकृष्ण सर्वांना उद्देशून म्हणाला, आज हे महान ऋषी इथे आले आहेत. त्यांच्या केवळ अस्तित्वाने, आशीर्वादाने आपल्याला फार मोठं पुण्य लाभलंय. आपली सर्व पापे त्यांच्या दर्शनाने नष्ट झाली आहेत. आपण थोरा मोठ्यांकडून आपली पापे कशी धुतली जातील हे शिकलोय. पवित्र नद्यांमध्ये स्नान करून, मंदिरात असलेल्या दगडाच्या मूर्तीची भक्ती करून आपण आपली पापे धुवू शकतो. पण प्रत्यक्ष इतक्या महान ऋषींचं दर्शन घेऊन, त्यांच्या चरणाची धूळ आणि तीर्थ घेऊन, त्यांच्याशी प्रत्यक्ष वार्तालाप करून जे पुण्य मिळेल ते महान असेल आणि त्याची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही. तीर्थस्नान केल्याने, भगवंतांची मूर्तीपूजा केल्याने पुण्य नक्की मिळेल, पण त्याला वेळ लागेल. पण तुमच्यासारख्या ऋषींच्या केवळ दर्शनानेच हे पुण्य लगेच मिळू शकतं. अग्नी, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, जल, आकाश, वायू ह्यांची उपासना केली असता अज्ञानाचा नाश होत नाही. पण ह्या ज्ञानी महापुरुषांची सेवा क्षणभर सुद्धा केल्यास ते मनुष्याचे सर्व अज्ञान नाहीसं करतात. जो मनुष्य पाणी, अस्थी, चामडी, रक्त आणि चरबी
ह्यांनी बनलेल्या आपल्या शरीरालाच आत्मा समजतो, आपली पत्नी आणि मुले ही आपलीच आहेत असं समजतो, तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आणि दगडी मूर्तींची पूजा करून आपल्याला मुक्ती मिळेल असं समजतो, तो तर अज्ञानी असतो. खरा ज्ञानी मनुष्य तो असतो जो तुमच्यासारख्या साधूंची भक्ती करतो आणि त्यालाच मुक्ती मिळते. श्रीकृष्णाचं भाषण ऐकून आणि आपली केलेली स्तुती ऐकून सर्व ऋषी गोंधळून गेले. तो स्वतःच परब्रह्म असून आपल्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव का करतोय हे त्यांना कळेना आणि त्यामागचं कारण शोधायचा ते प्रयत्न करू लागले. ते अतिशय विनयशील होते आणि त्यांचा हाच गुणधर्म परमेश्वराला अत्यंत प्रिय होता. ऋषींना मनातल्या मनात हसू आलं. श्रीकृष्ण आणि बलरामाच्या दर्शनाने आपली अनेक बंधांपासून मुक्तता होईल ह्या उद्देशाने तिथे आले होते. पण इथे आल्यावर श्रीकृष्ण त्यांच्याशी एखाद्या सामान्य मर्त्य मनुष्यासारखा वागत होता. ऋषींनी मनातल्या मनात अत्यंत भक्तीने त्याला वंदन केलं आणि श्रीकृष्णानेही मनापासून त्यांच्या भक्तीचा आणि आदरांजलीचा स्वीकार केला. आपल्या नजरेने त्याने ते ऋषींना सांगितलं. श्रीकृष्ण हा परमेश्वर प्रत्यक्ष नारायण आहे हे ऋषींना माहीत होतं, पण त्यांनी तसं ते कुणासमोर दाखवलं नाही. श्रीकृष्णाने हसून ऋषींचे आभार मानले आणि आपलं गुपित तसंच ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. तिथे उपस्थित असलेले सर्वजण त्याला आणि बलरामाला यादव वंशातलं समजत होते आणि त्यांची तशीच समजूत असावी अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. ऋषींना त्यांची जाणीव होती. आपल्या मनातून ते श्रीकृष्णाशी संवाद साधू लागले. ते म्हणाले, हे भगवंता, तुमची लीला अगाध आहे. ती सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे आहे. तुम्ही स्वतः ईश्वर असूनही माणसासारखे व्यवहार करून स्वतःचं अस्तित्व लपवून ठेवताय. पृथ्वी ज्याप्रमाणे वेगवेगळे घट, दगड, वाळू इत्यादी रूपांमुळे वेगवेगळी नावे धारण करते, त्याचप्रमाणे आपण निरनिराळी रूपे धारण करून विश्वाची रचना, रक्षण आणि संहार करता. आपण जरी परब्रह्म असलात तरी दुष्टांचा नाश करण्यासाठी विशुद्ध सत्वमय स्वरूप धारण करता, मानव जातीचं रक्षण करता आणि धर्म प्रस्थापित करता. तुमची आम्ही मनापासून भक्ती करतो. सर्व पापे नष्ट करणाऱ्या गंगाजलाचे आश्रयस्थान असलेल्या आपल्या चरणांचं दर्शन करण्यासाठीच आज आम्ही इथे आलोय. आम्ही मूकपणाने आपल्या चरणांची भक्ती करत आहोत, तेव्हा आमची ही आदरांजली आपण स्वीकारा. त्यानंतर ऋषी आपापल्या आश्रमात जाण्यासाठी सिद्ध झाले. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि ते निघू लागले. तेव्हा वसुदेव त्यांच्या मागून आला आणि त्याने त्यांना थांबण्याची विनंती केली. अतिशय भक्तीने तो म्हणाला, मला आपल्याकडून एक अनुग्रह हवा आहे. मला असा मार्ग शिकवा की ज्यामुळे माझ्या सर्व कर्मवासनांचा आणि पापांचा नाश होईल. त्याचे हे बोल ऐकून नारद मुनींना फार गंमत वाटली. अत्यंत हळू आवाजात ते आपल्या बरोबरच्या ऋषींना म्हणाले, हा किती मूर्ख आणि अज्ञानी मनुष्य आहेत. देवांचे देव नारायण याचे पुत्र आहेत, परंतु आपल्या या भाग्याबद्दल तो इतका अनभिज्ञ आहे की आपल्या पापांचा नाश करण्याचा मार्ग विचारतोय. नेहमी जवळ राहण्याने त्या मनुष्याची किंमत राहत नाही. हेच वसुदेवाच्या बाबतीत झालंय. गंगेजवळ राहणारा मनुष्य पवित्र होण्यासाठी दुसऱ्या तीर्थावर जातो, तसंच काहीसं इथं झालंय. ज्यावेळेस श्रीकृष्ण जन्मला तेव्हा प्रत्यक्ष नारायणांनी आपल्या खऱ्या स्वरूपात वसुदेवाला दर्शन दिलं होतं. पण हा आपल्याला मिळालेला विशेष अधिकार विसरून वसुदेव श्रीकृष्णाला सामान्य मनुष्य समजतो, हे त्याचं दुर्दैव. प्रत्यक्ष परमेश्वर जवळ असताना तो आपल्याला भक्तीचा मार्ग विचारतोय. त्यानंतर ऋषी वसुदेवाला म्हणाले, नारायणाची मनापासून भक्ती करणे हाच मुक्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे. राजाने आपल्या कारकिर्दीत यज्ञयाग करून दानधर्म करून केल्याने सुद्धा त्याला मुक्ती मिळू शकते.
त्यानंतर वसुदेवाने त्यांना समंत पंचक ह्या पवित्र ठिकाणी तो करणार असलेल्या यज्ञाचे पौरोहित्य करण्याची विनंती केली. ऋषींनी त्याच्या विनंतीला आनंदाने मान्यता दिली, कारण त्यामुळे त्यांना श्रीकृष्णाबरोबर जास्त वेळ व्यतीत करता आला असता. यज्ञाची तयारी जोरात सुरू झाली. ऋषी वसुदेवाला म्हणाले, हा यज्ञ केल्याने मनुष्याची संपत्ती, ऐहिक सुखे, स्वतःची बायका मुले याबद्दलची आसक्ती कमी होते. त्याने स्वर्गाची सुद्धा अभिलाषा धरू नये. याचसाठी पूर्वीचे राजे आपल्या मुलाला गादीवर बसून सर्वस्वाचा त्याग करून निघून जात असत. हे वसुदेवा, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तीनही द्विज म्हणजे दोनदा जन्म घेणारा, एकदा नेहमीचा जन्म घेणारा आणि दुसरा संस्कार झाल्यावर होणारा जन्म. देवता, ऋषी पितरांचं ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात आणि ती ऋणे फेडण्यासाठी अनुक्रमे यज्ञ, अध्ययन, संतान हे करणे आवश्यक असते. ह्या तीनही गोष्टी करून ते ह्या ऋणातून मुक्त होतात. हे बुद्धिमान वसुदेवा, तू ऋषी आणि पितरांच्या ऋणातून मुक्त झाला आहेस. आता यज्ञ करून देव ऋणातून मुक्त हो. वसुदेवाने मोठा यज्ञ केला आणि त्यामध्ये ऋषी ऋत्विक झाले. वसुदेव अतिशय आनंदी झाला. समंत पंचकासारख्या पवित्र ठिकाणी त्याचा ऋषींबरोबर यज्ञ पार पडला. सर्व राजांची भेट झाली, विशेषतः नंदगोपाची. त्याला फार मोठं समाधान मिळालं. देवकीची इच्छा. एक दिवस देवकी श्रीकृष्णाला म्हणाली, हे श्रीकृष्णा, तू ईश्वर आहेस हे मला माहिती आहे. तू आणि बलराम दोघेही प्रजापतींचे सुद्धा ईश्वर, आदी पुरुष नारायण आहात, हे मला ऋषींनी सांगितलंय. भूमीला भार झालेल्या राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही दोघं माझे पुत्र म्हणून अवतीर्ण झाला आहात, हे मला माहिती आहे आणि मी त्याबद्दल स्वतःला अतिशय भाग्यवान समजते. पूर्वी तुमच्या सांदीपनी गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही त्यांचा मृत पावलेला पुत्र यमलोकात जाऊन त्यांना परत आणून दिला होतात. मला देखील माझे जे 6 पुत्र ज्यांना कंसाने जन्मल्याबरोबर मारून टाकले होते, त्यांना बघायची फार इच्छा आहे. तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण कराल का? आपल्या मातेचे हे बोल ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम ह्या दोघांनीही योगमायेचा आश्रय घेऊन सुतल लोकात प्रवेश केला. बळी तेथील राजा होता. ह्या दोघांना बघून त्याला अतिशय आनंद झाला. आपल्या आसनावरून लगेच उठून त्याने भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि आपल्या आसनावरून उठून त्याने श्रेष्ठ आसन दिले त्यांना आणि अत्यंत आदराने त्यांची उत्तम पूजा केली. श्रीकृष्णाने या सर्वांचा आनंदाने स्वीकार केला आणि तो बळीला म्हणाला, तुझ्याकडून मला एक अनुग्रह हवा आहे. पूर्वी स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून 6 पुत्र झाले होते आणि ते सर्व देव होते. ब्रह्मदेव आपली कन्या शतरूपा हिच्याशी समागम करण्यासाठी उद्युक्त झालेले पाहून ते हसू लागले. ह्या अपराधामुळे ब्रह्मदेवांनी त्यांना शाप दिला आणि ते असुर योनीत हिरण्यकश्यपूचे पुत्र झाले. योगमायेने त्यांना तिथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवले आणि त्यांचा जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकलं. हे दैत्यराजा, ते सध्या तुझ्याजवळ आहेत आणि देवकीची त्यांना बघण्याची इच्छा आहे. तेव्हा आमच्या मातेच्या इच्छेसाठी आम्ही त्यांना इथून घेऊन जाऊन त्यानंतर ते शापमुक्त होतील आणि देवलोकात परत जातील. हे ऐकल्यावर बळीने ती मुले श्रीकृष्णाला दिली. त्यांची स्मर, उद्धवत, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि घृणी अशी नावे होती. त्यानंतर त्या बालकांना घेऊन ते दोघं द्वारकेला परत आले आणि त्यांनी माता देवकीकडे तिचे पुत्र सोपवले. त्या बालकांना बघून देवकीला अतिशय आनंद झाला. तिने त्यांना मांडीवर घेतलं आणि आपल्या आनंदाश्रूंनी न्हाऊ घातलं. त्यानंतर त्या बालकांनी वसुदेव देवकी यांना साष्टांग नमस्कार केला आणि ते स्वर्गात निघून गेले. हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. ही सर्व श्रीकृष्णाचीच माया आहे हे तिला कळले, तरी आपल्याला आपले मृतपुत्र बघायला मिळाले यातच ती आनंदी झाली.
सुभद्रा हरण. परीक्षिताला जाणून घ्यायचं होतं की अर्जुनाचा सुभद्रेशी विवाह कसा झाला, कारण ती त्याची आजी होती. तेव्हा शुकांनी त्याला ती कथा सांगण्यास सुरुवात केली. एकदा अर्जुन तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वी दर्शन करत असता प्रभास क्षेत्री आला. तेथे त्याने ऐकलं की बलराम आपली सुंदर बहीण सुभद्रा हिचा विवाह दुर्योधनाशी ठरवत आहे. ज्यावेळेस श्रीकृष्ण आणि त्याचे नाटक इंद्रप्रस्थाला आले होते तेव्हा त्याने सुभद्रेच्या सौंदर्याबद्दल आणि तिच्या गुणांबद्दल अनेक कथा ऐकल्या होत्या. त्यामुळे तो तिच्या प्रेमात पडला होता. त्याचप्रमाणे सुभद्रेने देखील अर्जुनाच्या शौर्याबद्दल, राजपिंड्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या आणि तिने मनोमन पती म्हणून त्याला वरलं होतं. अर्जुनाला जेव्हा सुभद्रेच्या विवाहाबद्दलची बातमी समजली तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. पण त्याने एक वेगळाच बेत रचला. तो संन्याशाचा वेश घेऊन, हातात त्रिशूळ घेऊन द्वारकेला येऊन पोचला. द्वारकेतल्या नागरिकांनी आणि बलरामाने सुद्धा त्याला ओळखलं नाही. अर्जुनाने आपले आगमन बरोबर चातुर्मासाच्या सुरुवातीला केलं होतं. चातुर्मासात संन्यासी एका ठिकाणी राहतात आणि तेथील राजा त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था अत्यंत आस्थेने करतात. बलरामाला संन्याशाच्या वेशातील अर्जुन एका देवळात बसलेला आढळला. तेव्हा त्याने त्याला साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या घरी येण्यास आणि यादवांकडनं आदरातिथ्य करून घेण्याची विनंती केली. क्षत्रियांमध्ये अशी रीत होती की अशा आलेल्या संन्याशाची घरातील तरुण मुली मनोभावे सेवा करावी आणि जाताना तो संन्यासी तिला उत्तम पती मिळेल असा आशीर्वाद देऊन जातो. त्याप्रमाणे बलरामाने सुभद्रेला त्या संन्याशाची सेवा करण्यास सांगितलं. ह्याला विरोध करून श्रीकृष्ण बलरामाला म्हणाला, दादा, हा संन्यासी खूपच तरुण आणि राजपिंड आहे. तेव्हा सुभद्रेसारख्या तरुण आणि सुंदर स्त्रीने त्याची सेवा करणे योग्य नाही. हा खरा संन्यासी आहे की तोतया आहे हे समजत नाही. तेव्हा बलराम रागाने म्हणाला, मोठ्या लोकांबद्दल असा संशय घेऊ नये. तू त्याची क्षमा माग. बलरामाकडून एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर त्याला विरोध करायचा, म्हणजे ती गोष्ट तो मुद्दाम करतो हे श्रीकृष्णाला माहीत होतं. म्हणूनच त्याने वरील मुद्दा बलरामासमोर मांडला होता. आपल्या बहिणीचा विवाह अर्जुनाशीच व्हावा अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. बलरामाच्या आज्ञेनुसार सुभद्रा अर्जुनाची सेवा करू लागली. अर्जुनाचं मन तिच्यावर जडलं. थोड्याच दिवसात तिलाही कळून चुकलं की ती ज्याची सेवा करते तो संन्यासी नसून प्रत्यक्ष तिचा प्रिय अर्जुन आहे. तेव्हा ती अतिशय आनंदित झाली. सुभद्रेला प्राप्त करून घेण्याच्या उत्कट इच्छेने अर्जुनाचे चित्त सैरभैर झालं. तो तिला पळवून नेण्याची संधी शोधू लागला. तेव्हाच श्रीकृष्णाने शहराबाहेर मोठ्या देवाच्या जत्रेचे नियोजन केले. सुभद्रा देवाच्या जत्रेसाठी रथात बसून द्वारकेच्या बाहेर पडली. तेव्हा महारथी अर्जुनाने देवकी वसुदेव आणि श्रीकृष्णाच्या संमतीने सुभद्रेचं अपहरण केलं. वीर अर्जुनाने रथावर स्वार होऊन धनुष्य हातात घेतले आणि जे सैनिक त्याला अडवण्यासाठी आले त्यांना पिटाळून लावलं. सिंह ज्याप्रमाणे आपली शिकार घेऊन जातो त्याप्रमाणे अर्जुन सुभद्रेला घेऊन गेला. आप्तेष्टांनी बलरामाला हे सांगितल्यावर तो अतिशय क्रोधित झाला. पण श्रीकृष्णाने आणि इतर बांधवांनी त्याची समजूत काढली. श्रीकृष्ण म्हणाला, दादा, आपल्या बहिणीने अलौकिक पुरुषाशी विवाह केलाय. अर्जुन हा पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ धनुर्वीर आहे. तो आपल्या आत्याचा मुलगा आहे. अलौकिक पुरुषाच्या बहिणीने तशाच पुरुषाशी विवाह केला पाहिजे. त्याप्रमाणे तिने तुझ्यासारख्या अलौकिक भावाप्रमाणेच आपला पती निवडलाय. हे सर्व ऐकून बलराम शांत झाला. बलरामाने नंतर वरदक्षिणा म्हणून वधूवरांसाठी पुष्कळसे धन, अन्य सामग्री, हत्ती, रथ, घोडे आणि दासदासी इंद्रप्रस्थाकडे पाठवल्या.